शहरात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या प्रेम दीपक विस्पुते यांच्या कोपरगाव गॅस कंपनी एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे। एजन्सीचे संचालक प्रेम विस्पुते यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याचा अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं प्रेम विस्पुते यांनी स्पष्ट केलंय। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केलंय। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाची सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच ओटीपी द्यावा। ओटीपी देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असल्याने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केलंय। पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मुदत आता 25 दिवस करण्यात आली आहे। मात्र याच वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जाते असे त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असे त्यांनी सांगितले। याशिवाय ज्या ग्राहकांनी अजूनपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असे आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिलाय। कोरोना काळातही कोपरगाव गॅस कंपनी एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाही। त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली होती। यावेळी कोपरगाव गॅस कंपनीचे मॅनेजर लक्ष्मण निमसे यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन केले। गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत त्यांनी भविष्यातही अशीच सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला। एकंदरीत कोपरगाव शहरात विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तत्परता यामुळे कोपरगाव गॅस कंपनी एजन्सी नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे। नमस्कार, मी लक्ष्मण निमसे, कोपरगाव गॅस कंपनी HP गॅस वितरक, कोपरगाव तालुका। सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण भारतामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की गॅस मिळेल की नाही, बुकिंगची पद्धत काय, बुकिंग कशा पद्धतीने होईल किंवा होईल का नाही, 1 महिन्याने बुकिंग होईल असं बऱ्याचशा नागरिकांमध्ये संभ्रम आहे। पण 1 महिन्याने बुकिंग होईल अशी काही कुठल्याही प्रकारची स्थिती नाही आहे। 2 सिलेंडर मधील अंतर सामान्यपणे ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांचं केलेलं आहे सरकारने आणि रुरल आणि अर्बन एरियामध्ये ते 25 दिवस ते 1 महिन्याचं साधारण केलेलं आहे। 2 सिलेंडरमध्ये अंतर बुकिंग त्या पद्धतीने सर्वांचे होतील। बुकिंग नंतर कंपनीकडून मिळणाऱ्या पुरवठ्यानुसार 2 ते 3 दिवसात 4 दिवसात नागरिकांच्या घरी म्हणजे ग्राहकाच्या घरी सिलेंडर वितरण केलं जाईल। जसं पूर्वी सामान्य परिस्थितीमध्ये जो पुरवठा कंपनीकडून मिळत होता आम्हाला वितरकांना, तो आत्ताही मिळतोय। म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सिलेंडर पुरवठ्यामध्ये काही एक बदल झालेला नाही। फक्त नागरिकांनी भीतीपोटी कुठे बुकिंग करू नयेत, भीतीपोटी अनावश्यक बुकिंग करू नयेत आणि घरगुती गॅसचा वापर फक्त घरगुती वापरासाठीच करावा। आणि लोकांनी जास्तीत जास्त गॅस LPG म्हणजे आपली राष्ट्राची संपत्ती आहे, तर ती आपण आपली स्वतःची संपत्ती म्हणून आणि राष्ट्राची संपत्ती म्हणून त्याचा योग्य पद्धतीने वापर करा, जेणेकरून जास्तीत जास्त गॅस बचत कसा करता येईल आणि आपण आपल्या ह्या परिस्थितीमध्ये आपल्या देशासाठी काही करू शकतो हे नागरिकांनी आत्ता दाखवून दिलेले आहे। कोपरगाव तालुक्यातील गॅस ग्राहकांनी आम्हाला आत्तापर्यंत जवळपास 50 वर्षापासून आम्ही ही वितरण व्यवस्था चालवतोय। आमच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या अतिशय चांगल्या सहकार्याने, कार्यपद्धतीने आणि सातपुते साहेब, विस्पुते साहेब यांच्या नियंत्रणाखाली ही कंपनी अतिशय सुयोग्य पद्धतीने चालू आहे। नागरिकांनीही आम्हाला, गॅस ग्राहकांनी आम्हाला अतिशय संयम बाळगलेला आहे। कुठल्याही प्रकारे आम्हाला तकलीफ दिलेली नाही। त्यांचंही आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य राहिलेलं आहे आणि यापुढेही राहील अशी अपेक्षा आहे मला। वितरण प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या आहेत? वितरण प्रक्रिया आमच्याकडे जलद आहेच। मला सामान्य परिस्थितीमध्ये यामागे जेवढा पुरवठा या परिस्थितीमध्ये लागत होता तो मिळतोय। जे कंपनीकडून मला कुठल्याही परिस्थितीत सिलेंडर मिळण्याची अडचण नाही। फक्त व्यावसायिक सिलेंडरला जो कंपनीने निर्बंध घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने मला शाळा आणि हॉस्पिटलसाठीच फक्त पुरवठा मिळतोय आणि तो त्यांच्यासाठीच वापर केला जातो। कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे। कोरोना काळात देखील आपण वेळोवेळी सुविधा दिल्या, त्याबद्दल काय सांगाल? त्या काळातही आम्हाला जनतेने खूप
सहकार्य केलं, प्रशासनानंही सहकार्य केलं. स्थानिक प्रशासन, पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, मान्य जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मधील झालेल्या आत्ताच्या मीटिंगमध्ये 5 दिवसापूर्वी मीटिंग झाली. माननीय पंकज आशिया साहेबांनी सर्व नागरिकांनाही आवाहन केलं आणि सर्व वितरकांनाही आवाहन केलं. वितरण व्यवस्था कंपनी, ऑइल कंपन्यालाही त्यांनी पुरवठ्यात कुठेही खंड पडून देऊ नका असं सांगितलं. त्या पद्धतीने कार्य बरोबर सुरळीत चालू आहे. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी नेमके काय करावे, त्यांना काय सांगाल? ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्या ग्राहक क्रमांकाला आपला आधार क्रमांक गॅस स्थानिक वितरकाकडे जोडणी करून त्यानंतर बायोमॅट्रिक ई केवायसी आमच्या डिलिव्हरी प्रतिनिधीकडून केला तरी चालेल. त्यासाठी ऑफिसला येऊन गर्दी करण्याची गरज नाही. तसेच मी नागरिकांना आवाहन करेल की कोणी सिलेंडरसाठी इथं लांबच लांब रांगा लावण्याची गरज नाही. सिलेंडर वितरण व्यवस्था सुरळीत चालू आहे. घरपोच सिलेंडर येण्याची वाट पाहावी. तसेच सर्व नागरिकांना मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या कोपरगाव गॅस कंपनीतर्फे हार्दिक शुभेच्छा व रमजान ईदच्याही सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.